हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी हॉलची डीप क्लीनिंग करणार आहे, तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्या अगोदर मी म्हणलं तेल वगैरे लावून घ्यावं केसांना, हेअर वॉश करायचा आहे मला, तर त्यासाठी मग मी ऑइल वगैरे करून घेत आहे. त्याचबरोबर थोडीशी मालिश देखील करत असते जेव्हा मी हेअरला ऑइल लावत असते तेव्हा. आणि अशा पद्धतीने थोडीशी मालिश करते आणि तेल लावून घेऊन मग क्लीनिंग करायला स्टार्ट करते. आणि मी कशी क्लीनिंग करते ना, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. तोंडाला मास्क लावून घेते आणि त्यानंतरच क्लिनिंग करायला सुरुवात करते. सकाळची वेळ आहे, मुलं गेलेले आहेत स्कूलला, आहो गेलेले आहेत ऑफिसला. ते गेल्यानंतरच मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतरच मग ही क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे. सगळा पसारा जो आहे ना अगोदर मी गॅलरीमध्ये नेऊन ठेवणार आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे ना मी हँगरलाच कपडे अडकवते आणि त्यानंतर ना हॉलच्या विंडोमध्येच ना तुम्ही पाहू शकता इथे कर्टनच्या जागेवरतीच ना अडकून ठेवलेले आहे, जेणेकरून ना खूप छान कपडे सुकले जातात रात्रभरामध्ये. आणि कपडे सुकवायच्या स्टँडची देखील अजिबात गरज नाही पडत. तर अशा पद्धतीनेच मी कपडे सुकवत असते आणि स्टँडची अजिबात गरज नाही पडत. तो स्टँड जरी घेतला ना तर घरामध्ये खूप पसारा होतो आणि जागा देखील पुरत नाही. तर त्यासाठी सगळे गेलेले आहेत, घराबाहेर आता कोणीच नाहीये, तर मी पटापट सगळे कामं आटपायला ना वेळ नाही लागत. म्हणजे कसं मध्ये-मध्ये करणारं कोणीच राहत नाही. आपण आपलं स्पीडनी पटापट कामं करू शकतो. तर मी पटापट हॉलमध्येच्या गॅलरीमध्ये सगळ्या वस्तू नेऊन ठेवत आहे, जेणेकरून ना हॉल क्लिअर झाला, स्वच्छ वगैरे झाली, लादी वगैरे सगळं पुसून झाली, सगळ्या हॉलची क्लिनिंग झाली, की सगळ्या वस्तू प्रॉपर जागेवरती घड्या करू टाकता येतील. तर त्यासाठी पटापट अगोदर मला क्लिनिंग करून घ्यायचं आहे, मुलं येण्याच्या अगोदर, आणि लादी वगैरे पुसून सगळ्या घराची घ्यायची आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर सगळ्या भिंती वगैरे स्वच्छ असं झाडून घेते. आणि लाईटी जे आहेत ना, पाईप असतात ना, त्या पाईपांवरती देखील खूप जास्त धूळ पडलेली असते आणि ती दिसत नाही आपल्याला. ती वरती आपण चढून जेव्हा पाहतो तेव्हा दिसते. तर तुम्हाला पुढे ना व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे, जेणेकरून ना तुम्हाला पण दिसेल आणि कळेल देखील कुठे असते धूळ लपलेली. तर ती लपलेली धूळ आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण की ना आपण सगळी क्लिनिंग घराची करतो, रोज डेलीची क्लिनिंग करतो आणि मग नंतर तरी आपल्याला असं वाटतं ना घरामध्ये कचरा कुठून येतो, तर असाच कचरा इथे तिथे लपलेला ना हळूहळू थोडा थोडा पडत असतो आणि मग तो वाढत असतो घरामध्ये. आणि ह्याच कचरा खाण्यापिण्यामध्ये येऊ नये, तर त्यासाठी मला ही एक सवय आहे की 8 दिवसाला प्रत्येक शनिवारी ही क्लिनिंग करायची सवय आहे मला. वायरची जी पाईप आहे ना, तर ह्याच्यावरती लपलेली धूळ आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर ही क्लिनिंग करत असते डीप क्लिनिंग मध्ये. पण 1 महिना झालं, काही ना काही कारणामुळे ना मला क्लिनिंग ही करताच येत नव्हती. मध्येच लग्न आलं, मध्येच आजारी पडले, मध्येच यश आजारी पडला, मध्येच वैदू देखील. म्हणजे आमचं कंटिन्यू चालू होतं काही ना काही सगळ्यांचं. तर 1 महिना आमचा असाच वेस्ट गेला जुलैचा. आणि त्यानंतर मग मला आता संपत आलेला आहे महिना, आता तरी करून घ्यावा. आता मला बरं वाटतंय, सगळं छान वाटतंय, तर पटापट मी ही क्लिनिंग करायला सुरुवात केली आणि छान अशी ही क्लिनिंग हॉलची करून घेतलेली आहे. आज हॉलच्या क्लिनिंगचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नंतर मग पुढच्या रूमचा शेअर करणार आहे आणि काय काय क्लिनिंग करणार आहे श्रावण महिन्याच्या अगोदर मी, तर ते व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तुम्ही पाहू शकता फॅन देखील खूप जास्त घाण झालेले होते. पूर्ण महिनाभर मी कोणतीच क्लिनिंग केली नव्हती, पण ना फॅन पुसून घेतले होते. फॅन खूप कंटिन्यू चालू असतात आणि खूप घाण होतात ना, त्यासाठी फॅन मध्ये एकदा क्लिनिंग करून घेतले होते आणि आता परत करत आहे. म्हणजे 8 दिवस झाले असतील फॅनला, तरी तुम्ही पाहू शकता किती घाण झाले ना फॅन. आणि हा व्हाईट जो फॅन दिसत आहे ना, तो बंदच असतो, त्याचा पिन वगैरे आम्ही काढून ठेवलेली आहे, कारण की 2 फॅनची गरजच पडत नाही, एकाच फॅनची गरज पडते आणि दोन्ही एकत्र कनेक्ट होते. तर एक वेगवेगळं करून आम्ही ठेवलेला आहे. तर हा फॅन ना बंदच असतो. आणि ह्या फॅनच्या वरती ना तरी देखील किती धूळ साठलेली आहे ना, तुम्हाला दाखवते मी. बंद फॅन जरी असला तरी वरती एवढी सारी धूळ होती ना, मलाच माहिती नव्हतं की एवढी असू शकते इथे. पण टेबलवरती चढून जेव्हा मी पाहिले ना, पुसायला घेतलं ना, तेव्हा मला कळालं की एवढी सारी सारी धूळ आहे. आणि पुढे तुम्हाला ती किती धूळ होती ते देखील दाखवणार आहे. पुढे कंटिन्यू व्हिडिओ पहा. त्याचबरोबर ना ही घड्याळ वगैरे हे महिनाभर झालेलं आहे, काहीच पुसलेलं नव्हतं. टीव्ही पुसलेली नव्हती. टीव्ही पण वरूनच हात फिरवतो, पण मागून असं काहीच फिरवलं नव्हतं. तर मागून वगैरे सगळं मी हात टाकून व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर दारं वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत. भिंती देखील करून घेतलेल्या आहेत. टीव्हीला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एवढी घाण होती. म्हणजे कसं ना, मी लादी वगैरे पुसते वेळेस ना ते हात फिरवतच असते, तर त्यामुळे एवढं पण नव्हतं. पण महिनाभर झालं मी काहीच केलं नव्हतं, तर ती तेवढी होती.
आणि त्याचबरोबर ना सोफे वगैरे पण पुसून घेणार आहे, जेणेकरून ना सोफे पण असं वाटतात ना, पण खूप घाण असते, म्हणजे धूळ सोफ्यांना देखील असते. पण आपण जेव्हा क्लिनिंग करत असतो ना, तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी कळतात. आणि बोर्डला वगैरे पण ना लादी पुसते वेळेस ना सगळं बंद करून मला ही सवय आहे, पुसत असते मी. प्रत्येक सॅटर्डेला पुसत असते, म्हणून एवढं काही घाण झालेलं नव्हतं. तरी देखील दारं वगैरे स्वच्छ असं पुसून घेतले, म्हणजे जेणेकरून ना आता गणपतीच्या अगोदर, श्रावण महिन्याच्या अगोदर ना मला बरं पडेल. जास्त असं घाणघर होणार नाही, पटकन क्लिनिंग करून घेता येईल आणि तब्येतीचं माझ्या काही सांगता येत नाही. कारण की ना पाऊस पाणी असलं की माझा गळ्याचा प्रॉब्लेम होतो. गळ्याला देखील ॲलर्जी होते आणि ती ॲलर्जी झाली की मला ताप वगैरे पण येतो. मग मी तेव्हा काहीच करू शकत नाही. जेव्हा मला बरं वाटत असतं ना, मी तेव्हा पटापट सगळं करून घेत असते क्लिनिंग. म्हणजे कसं ना, तब्येत ठीक असो नसो, मग तेव्हा कसं वरवरचीच कामं करून आपण घेऊ शकतो. तर त्यासाठी मग अशा पद्धतीने सगळे स्वच्छ असं क्लिनिंग करून घेतली. ओला वगैरे अगोदर सुक्याच कपड्यांनी सगळी डस्ट ही काढून घेतली आणि त्यानंतर मग ओल्या कपड्यांनी ना पुसून घेतली. मला वाटलं होतं एवढी काही घाण राहणार नाही, पण भरपूर घाण होती. तर त्यासाठी ना फिनेलचं वगैरे पाणी पण मी करून आणून ठेवलं होतं आणि त्यानंतर ना ही टेबल वगैरे जे आहे ना, यावरती देखील भरपूर धूळ साठलेली होती. इथेच मी ना जे वेट मशीन आहे ना, ती पण ठेवली होती आणि आकाशकंदील ते पण ठेवलं होतं. आणि हा टेबल जास्त काही पसारा मी वाढून ठेवलेला नाहीये. जेव्हा पण क्लिनिंग करते ना, तेव्हा डिक्लेटर करते, म्हणजे नको असलेल्या वस्तू ना मी डायरेक्ट फेकून टाकते. ह्या भंगारवाला जो असतो ना, त्याची देखील वाट बघत नाही की त्याला देत बसेल म्हणून. म्हणजे जोपर्यंत आज मी क्लिनिंग केली ना, तर उद्यापर्यंत वाट बघते. म्हणजे भंगारवाला आला तर ठीक आहे, नाही आला ना, तर उद्या सकाळी कचरेवाला येतोच. त्या कचऱ्यामध्ये डायरेक्ट फेकून टाकते सगळ्या वस्तू. असेही काही पैसे ₹4-5 पेक्षा की जास्त किंवा ₹10 पेक्षा जास्त मिळत नाही. आणि जरी आपण कचऱ्यामध्ये टाकलो ना, तरी ते वॉचमॅन जो कचरावाला जो असतो ना, ते सगळ्या वस्तू वेगवेगळ्या सेग्रिगेट करून घेतो आणि तो तो विकतोच ते सगळ्या वस्तू. तर त्यामुळे मी कचऱ्यामध्येच टाकून देते डायरेक्ट. तर आता मी सध्या ना डिक्लटर करण्यासाठी काहीच वस्तू अशा राहिल्या नव्हत्या. फक्त ना मुलांच्या नोटबुक ज्या भरलेल्या असतात, जे पेपर वगैरे होते, ह्याच निघाल्यात. बाकी काही वस्तू अशा नव्हत्या की क्लटर करायची गरज पडेल, असं काहीच नव्हतं. तर हा टेबल वगैरे स्वच्छ मी असं पुसून घेतलं. ह्याचे पाया वगैरे आहेत आणि ते बाथरूमच्या वरती मी ठेवलेले आहेत. तर मी असे दोन्ही पार्ट जे आहेत ना, एकात एक असं टाकून ठेवते. तर हे दोन्ही काढून मी स्वच्छ क्लीन करून घेतले. आणि हा जो मॉपचाच तुटलेला मॉप आहे ना, त्याचाच आहे. त्याला मी अशा पद्धतीने ना कपडा, म्हणजे हा रुमाल जो आहे ना, तो बांधून घेतला आणि कपाटाच्या वरनं माझा हात जास्त मागं असं पोहोचत नव्हता. तर ते क्लिनिंग करण्यासाठी ना अशा पद्धतीने कपड्याला रुमाल बांधून काठीला अशा पद्धतीने सगळं कपाटाच्या वरचं ना मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर कपाट देखील पुसून घेतलं आणि जे टेबल आहे ना, तो देखील ना पुसून घेतलेला, आता सुकून गेला होता. तर तो देखील वरती ठेवून घेते. जिथल्या तिथे वस्तू ना लगेचच ठेवून घेते. क्लिनिंग वगैरे केलं की 5-10 मिनिटं ठेवते, म्हणजे जी जागा आपण पुसली आहे ना, ती सुकण्यासाठी. म्हणजे कपाट वगैरे पुसेपर्यंत ना ते सगळं सुकून गेलं होतं वरचं आणि ते देखील जाग्यावरती पटापट ठेवून घेतलं मी. कपाट झाल्यानंतर सोफे वगैरे सगळे ह्या क्लिनिंग करून घेते. पुसून घेतले ना खूप जास्त धूळ निघते. तुम्हाला इथे दिसत नसेल दुरून, पण ना मी जेव्हा हे क्लीन करत होते ना, तेव्हा ती धूळ खाली पडत होती. खूप जास्त धूळ होती आणि साठलेली तिथे वरती. आणि मग मी हे देखील क्लीन करून घेतले. हे फॅन जास्त चालत नाही ना, त्यामुळे घाण नव्हतं झालेलं. पण वरच्या पात्यांवरती धूळ खूप मोठी, म्हणजे खूप जास्त अशी बसून होती, एवढी मोठी जास्त होती. आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेलच किती आहे. आणि हे प्लास्टिकचं ना वैदूचं आहे. म्हणजे ते कलरचं आहे की काय माहिती. मग ते कपड्याला मी ओला कपडा होता ना, ते इथं बोर्डचं काम करत होते. तर त्यासाठी मग मी तसं प्लास्टिकचं ते घेतलं आणि बोर्ड पुसून घेतला. बोर्ड माझा एकदम स्वच्छच असतो, काही अशी पुसायची गरज नाही. मी म्हणलं आता घेतलंच आहे क्लिनिंग करायला, तर तिथून देखील हात फिरून घेता येतील फिनेलच्या पाण्याचा. कारण की ना फिनेलच्या पाण्याचा आपण हात फिरवला ना, तिथे कॉक्रोच मुंग्या वगैरे होत नाहीत. तर त्यासाठी मग इथे जागच्या जागी सगळ्या वस्तू इथे ठेवून घेतलेल्या आहेत मी. आणि त्यानंतर ना भिंती वगैरे सगळ्या मी व्यवस्थित असं झाडून घेणार आहे. जास्त जेवढी निघायला पाहिजे ना, तेवढी जास्त घाण काही निघालेली नाहीये, कारण की मी सतत क्लिनिंग करत असते, जेणेकरून जास्त धूळ साठू नये, ॲलर्जी असल्यामुळे मला. तर त्याच्यामुळे फटाफट मग आता सोफे पण मी झाडून घेतले फटाफट. आणि हा मोठा जो सोफा दिसत आहे ना इकडचा 3 सीटर, तर त्याच्यावरचं मी सोफ्याचे कव्हर वगैरे सगळं काढून ना क्लीन करायला मशीनमध्ये टाकलं होतं. तर त्यामुळे ना इथलं आणि ज्या उशा आहेत ना, त्या सुकायला ठेवल्या होत्या. आणि ह्या 2 उशा, 2 चेअर ना बसण्यासाठी ठेवल्या होत्या. म्हणजे हा हा धुवून वगैरे स्वच्छ झाला की इथे बसायला असेल. आणि हे मग नंतर ह्या 2 धुता येईल, म्हणजे तिथे पण आपण दुसऱ्या दिवशी बसू शकतो. तर मी अशी अर्ध-अर्ध करून क्लिनिंग करत असते, जेणेकरून ना घरामध्ये पण ना बसायला पण अवघड नको. नाहीतर सगळे म्हणतील की बसू कुठे, आम्ही आज क्लिनिंग करायला टाकले तर आज पूर्ण सुकेपर्यंत 1 दिवस तर पूर्ण जाणार 24 तास. मग आम्ही बसणार कुठे? तर असा प्रॉब्लेम नको यायला, म्हणून अर्धा-अर्धा पार्ट मी करत असते क्लिनिंग, जेणेकरून ना बसायला पण अवघड जाणार नाही. तर त्यासाठी
आणि सगळी आता मला भिंतींची वगैरे क्लिनिंग करून झालेली आहे. तर मग आता मी याला झाडून वगैरे घेते आणि त्यानंतर स्वच्छ सोफे वगैरे, लादी वगैरे, टेबल वगैरे सगळं असं ना स्वच्छ असं पुसून घेते आणि अशा पद्धतीची मी एकदम इझीवाली क्लिनिंग करून घेत असते. आणि कर्टन्स ना मागेच एकदा मशीनला लावले होते, तर त्यामुळे मला कर्टन्स वगैरे धुण्याची वगैरे आता अजिबात गरज नाही. बघूया गणपतीच्या वेळेस जर गरज पडलीच तर काढून मी एकदा मशीनला लावून टाकेल किंवा हाताने धुवेल, काहीतरी करता येईल. पण आता सध्या तर अजिबातच गरज नाहीये क्लिनिंगची, कर्टन्स क्लिनिंगची. तर तुम्ही पाहू शकताय एवढी घाण निघालेली आहे पूर्ण हॉलमध्ये. तर अशा पद्धतीने माझी पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. आता फक्त लादी पुसून घ्यायची आहे. लादी पुसते वेळेस ना हॉलचा दार पुसणार आहे, सोफे पुसणार आहे, लादी पुसणार आहे, कपाट पुसणार आहे, एवढ्या गोष्टी पुसणार आहे. हॉलचे विंडो जे आहेत ना त्या विंडो मी एकदाच काय करते, मी सगळ्या विंडो ना एकदाच क्लिनिंग करायला काढते. म्हणजे एक दिवस ना पूर्ण विंडोज क्लिनिंग करणार, बाकी दुसरं काहीच करणार नाही. मग अशा पद्धतीने क्लिनिंग करते. म्हणजे रेग्युलरची कामं करून इतर क्लिनिंग करणं म्हणजे पूर्ण विंडो एका दिवशी करेल. मग अशा पद्धतीने मी कामं करत असते डिवाइड करून, जेणेकरून माझी तब्येत पण खराब होणार नाही आणि काम करायला आनंद वाटेल, म्हणजे कंटाळा देखील येणार नाही. अशा पद्धतीची कामं करत असते. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोफे सरकून घेतल्याशिवाय मला लादी पुसल्यासारखं वाटतच नाही आणि जेव्हा मी सोफ्याच्या उशा वगैरे काढते ना तेव्हा मी हे सोफे ओल्या कपड्यांनी पुसून घेतल्याशिवाय मला असं चैनच पडत नाही. म्हणजे ही सवयच असल्यासारखं आहे आणि ते केल्याशिवाय मला व्यवस्थित वाटतच नाही. तर रोजचीच क्लिनिंग जी आहे ना, मी सोफे सरकूनच लादी पुसत असते आणि परत मग सोफा जागेवर ठेवत असते. अशा पद्धतीने कोण कोण माझ्यासारखं करतं मला नक्की सांगा. असं केल्याशिवाय मला असं लादी पुसल्यासारखं अजिबात वाटत नाही. म्हणजे नॉर्मल ना सोफे जागेवरच ठेवायची आणि नंतरच पुसून घ्यायची लादी, बिना सरकवता जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत. असं मी अजिबात करत नाही. मला तसं ना आवडतच नाही, बिलकुल आवडत नाही. मला ते लादी पुसल्यासारखंच वाटत नाही. अशी सवय आहे मला. माझ्यासारखी सवय कोणाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी सोफे सरकूनच सगळी लादी ही पुसत असते. डेलीचीच क्लिनिंगचं मी तुम्हाला सांगत आहे आणि अशा क्लिनिंगच्या वेळेस तर ते तर करणारच करणार. आणि अशा पद्धतीने आता मी सगळं छान असं क्लिनिंग करून घेतलेलं आहे. हॉलचा कोपरा ना कोपरा, एक ना एक कोपरा माझा सगळा क्लीन झालेला आहे. आता कर्टनचीच वेळ ना गणपतीच्या अगोदर एक वेळेस मी धुवून घेणार आहे कर्टन. आणि आता सध्या तर कर्टन्स एकदम स्वच्छ आहेत. उन्हाळ्यामध्येच मी धुतले होते आणि जास्त कर्टन्स मी हे धुवत नाही, कारण की तेवढे घाण पण होत नाहीत ना, तर त्यासाठी. तर अशा पद्धतीने छान अशी हॉलची क्लिनिंग झालेली आहे माझी. तर चला मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. माझ्या क्लिनिंगचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हे देखील कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.